तुम्ही कधी अशा शहराबद्दल ऐकलं आहे का, जे पूर्णपणे सोन्याने बनलेलं होतं पण एका रात्रीत गायब झालं? एक असं शहर जिथे प्रत्येक रस्ता चमकत होता, प्रत्येक घरात संपत्ती होती आणि लोक म्हणायचे की त्या शहरावर स्वतः भगवान कृष्णाची कृपा होती. पण एक दिवस लोभाने त्या शहराला गिळून टाकलं. ही कथा आहे कृष्णा गोल्ड सिटीची, अशा एका शहराची जे सोन्यामुळे नाही तर लोकांच्या चुकीमुळे नष्ट झालं. खूप वर्षापूर्वी एक अतिशय सुंदर आणि समृद्ध शहर होतं, कृष्णा गोल्ड सिटी. हे शहर इतकं भव्य आणि आकर्षक होतं की दूरदूरून प्रवासी ते पाहायला यायचे. सकाळी जेव्हा सूर्यकिरण शहरावर पडायचे तेव्हा महाल आणि मंदिरे इतकी चमकायची की जणू संपूर्ण शहर सोन्यानं बनलेलं आहे असं वाटायचं. शहराच्या मध्यभागी भगवान कृष्णाचे एक विशाल मंदिर होतं. लोकांचा विश्वास होता की जोपर्यंत ते सत्य, दया आणि प्रामाणिकपणे जीवन जगतील तोपर्यंत शहर नेहमी सुखी आणि समृद्ध राहील. आणि अनेक वर्ष तसंच होत राहिलं. शेतकऱ्याच्या शेतात भरघोस पीक यायचं, व्यापारी दूर देशापर्यंत व्यापार करायचे, लोकांच्या घरामध्ये आनंद आणि संपन्नता होती. दर संध्याकाळी मंदिरात आरती व्हायची आणि संपूर्ण शहर एकत्र येऊन भगवान कृष्णाचं नाव घ्यायचं. पण हळूहळू शहर बदलायला लागलं. जसं जसं संपत्ती वाढत गेली तसं लोकांच्या मनात लोभही वाढायला लागला. काही व्यापारी लोकांना फसवू लागले. शहरातील शक्तिशाली लोक सोन्याच्या खाणीवर ताबा मिळविण्यासाठी भांडू लागले. जे शेजारी आधी मित्र होते ते आता शत्रू झाले. मंदिरातील पुजाऱ्यांनी लोकांना इशारा दिला, सोने शहराला चमक देऊ शकतं, पण चांगुलपणा आणि प्रामाणिकपणाच त्याला वाचवू शकतो. पण आता कोणालाच या गोष्टीची पर्वा नव्हती. एके दिवशी एक वृद्ध संत त्या शहरात आले. त्यांनी शहराची चमक पाहिली, पण लोकांच्या मनातील अंधारही जाणवला. संत म्हणाले, हे शहर कृष्णाच्या नावाने उभं आहे, पण इथले लोक कृष्णाचा मार्ग विसरले आहेत. जर असंच चालू राहिलं तर हे शहर जास्त काळ टिकणार नाही. पण शहराच्या शासकांनी त्यांच्या शब्दांना केवळ विनोद समजलं. काही वर्षांनी एक रात्री अचानक पृथ्वी जोरात हलायला लागली. भयंकर भूकंप झाला. सोन्याचे महाल कोसळले. बाजारात आग लागली. उंच उंच इमारती जमिनीवर पडल्या. लोक आपले प्राण वाचवण्यासाठी शहर सोडून पडू लागले. सकाळ होईपर्यंत ती चमकणारी कृष्णा गोल्ड सिटी पूर्णपणे खंडहरात बदलली होती. जेव्हा लोक परत आले तेव्हा त्यांनी एक विचित्र गोष्ट पाहिली. संपूर्ण शहरात फक्त भगवान कृष्णाचे मंदिरच सुरक्षित उभं होतं. त्याच वेळी तेच वृद्ध संत पुन्हा तिथे आले आणि लोकांना म्हणाले, कृष्णाने तुमचं शहर नष्ट केलं नाही, तुम्ही स्वतः ते गमावलं आहे. ज्या दिवशी तुम्ही लोभाची निवड केली आणि चांगुलपणा सोडला त्याच दिवशी या शहराचा अंत ठरला होता. आजही असं म्हणतात की जिथे कधी कृष्णा गोल्ड सिटी होती तिथे आता फक्त खंडहर उरले आहेत. पण जेव्हा रात्री वारा वाहतो तेव्हा असं वाटतं जणू मंदिराच्या घंटा अजूनही वाजत आहेत आणि त्या घंटा जगाला एक संदेश देतात. सोन्याने बनलेलं शहरही एक दिवस नष्ट होऊ शकतं, पण चांगल्या मनाने बनलेला समाज कधीही नष्ट होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.